नाही पण कसं आहेच नेमकं चल सही इकडे तुला दाखवतो स्टुडंटला आमच्या मध्ये जरा फ्रेंड आहेत का बघ बरं कोण कोण हे 11वीचे नाहीत का छोटे छोटे आहेत लय हा तुला मोठी छोटे नाही तसं वाटत नसते चक्कर कसं जाणार आहेस चलो लेट स्टार्ट पहा की आपल्याला याच्यामध्ये झाले का जॉईन सर्व पहा की याच्यामध्ये आपल्याला आता प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे बघा द चार्ज इज गिव्हन ॲज 4 coulomb the length of cylinder is given as 10 meter the distance from where we have to find the electric field is 5 centimeter now the formula for electric field is k 2 lambda upon r lambda ची व्हॅल्यू डायरेक्ट दिली नाही लॅम्बडाची व्हॅल्यू डायरेक्ट दिली नाही आपल्याला first of all we will find out the lambda separately or you can put this here also so lambda is q by l the total charge is 4 coulomb is placed on total charge is 4 coulomb is placed on काय नाही ठीक आहे सो याच्यामध्ये टोटल चार्ज इज प्लेस्ड ऑन 4 coulomb ऑफ द लेंथ ही टोटल लेंथ आहे सिलेंडरची किती आहे 10 मीटर therefore the linear charge density will be 0.4 charge per length coulomb per meter बघा कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये युनिट वरून ठरवावं लागेल काय दिलंय जर तुम्हाला कुलम पर मीटरची डायरेक्ट व्हॅल्यू दिली तर तुम्ही समजायचं डायरेक्ट आपल्याला लॅम्बडा दिलेला आहे पण केव्हा केव्हा लॅम्बडा न देता असं देतात आणि हा फॉर्म्युला वापरायचा आहे मग लॅम्बडाची व्हॅल्यू आधी काढली के ची व्हॅल्यू आहे 9 into 10 raised to 9 into 2 आहे लॅम्बडा बघा किती आहे 0.4 आणि आर म्हणजे हा डिस्टन्स 5 सेंटीमीटर म्हणजे 5 into 10 raised to -2 आता एखाद्याला प्रश्न पडेल की सर तुम्ही तर इनफायनाइट लेंथ म्हणला होतात इनफायनाइट म्हणजे अनंत एकदम मोठं पण मग इथं तर लेंथ 10 मीटरच दिलंय की बट ऍज कम्पॅरेटिव्ह टू धिस हे बघा 0.1 म्हणजे अर्ध मीटर आहे हे आणि हे 10 मीटर आहे म्हणजे ऍज कम्पॅरेटिव्ह टू धिस लेंथ धिस रेडियस धिस लेंथ इज व्हेरी व्हेरी लार्ज हे याच्या आय थिंक किती पट येईल बघा 100 टाइम्स येईल राईट 50 टाइम्स 100 टाइम्स सो हे याच्यापेक्षा खूप मोठा आहे मग ही लेंथ 10 मीटर आहे तर आपण आधी लिनियर चार्ज डेन्सिटी काढून घेतली आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड काढलं आता याला तुम्ही ऍडजस्ट करू शकता
1.4 इंटू 10⁻11 यायला बघा व्होल्ट पर मीटर. बघा बरोबर आहे का कॅल्क्युलेशन. 1.4 इंटू 10⁻11 यायला. यस. ओके, राईट इट डाऊन. समजला का बघा प्रॉब्लेम. डन. ओके, फॉर्म्युला बघा. सिलेंडर साठी फॉर्म्युला आहे K2 लॅम्बडा बाय आर. त्याच्यामध्ये लॅम्बडा काय आहे आणि आर काय आहे हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला, राईट. ओके, तर पहा, लक्ष द्या. त्याच्यानंतर मला वाटतं आपण आता 6th फॉर्म्युला पाहणार आहोत. बरोबर आहे. हे झालं चार्ज सिलेंडर साठी. नाव राईट डाऊन हेडिंग मेटॅलिक thin and thick plates. Metallic thin and thick plates of infinite dimension. परत हा इन्फानाइट शब्द कंपेरेटिव्हली वापरला आहे हा, कारण इन्फानाइट डायमेन्शनची प्लेट आपल्याकडे असणं पॉसिबल आहे का प्रॅक्टिकली. नॉट पॉसिबल. म्हणून हा कंपेरेटिव्हली शब्द वापरलेला आहे, राईट. Right. First of all, write down one point. Both thin and thick metallic plates. Both thin and thick metallic plates. Write down. Both thin and thick metallic plates. और याला शीट्स पण म्हणतात. प्लेट्स किंवा शीट्स. कळते का तुम्हाला प्लेट कशी असणार अशा पद्धतीची, राईट. मेटॅलिक प्लेट किंवा याला शीट पण म्हणतात, राईट. सो बोथ thin and thick metallic plates or sheets having infinite dimension, having infinite dimension and charge infinite dimension and charge produces uniform electric field. Produces uniform electric field. Produces uniform electric field. बघा काय म्हणलेलं आहे, दोन्ही प्रकारच्या प्लेट या युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशा दाखवतात तुम्हाला माहिती आहे का. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड कशा दाखवतात माहितीये. याच्या बाजूला हे एक मेटल, आता हे आपला बोर्ड सुद्धा एक तुम्ही मेटॅलिक शीट जर घेतलं तर याच्या बाजूला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते. युनिफॉर्म म्हणजे काय, या पॉइंटला जावा, इथे जावा, इथे जावा, इथं पॉइंट, इथं घ्या, इथं घ्या, सर्वकडे इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे
सेम आहे. सर्वकडे इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, सेम आहे. तसं चार्ज सिलेंडरच्या बाबतीत होतं का, इथून एवढ्या अंतरावर वेगळी होती, इथून एवढ्या अंतरावर वेगळी होती, इथून एवढ्या अंतरावर वेगळी होती. बट फॉर दिस मेटॅलिक प्लेट द इलेक्ट्रिक फील्ड इज युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे सर्वकडे सारखे. आणि हे जर माहिती नसले तर तिथं नोट करून घ्या. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड is shown by parallel lines. Uniform electric field is shown by parallel lines. Uniform electric field is shown by parallel lines. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, इलेक्ट्रिक फील्ड दाखवण्यासाठी आपण लाईनचा उपयोग करतो. मग जर लाईन मी पॅरलल ड्रॉ केल्या तर इथे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. इथे कोणत्याही पॉइंटला युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे. बट इफ आय ड्रॉ लाईन लाईक दिस देन देर इज अ नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. इथे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे ए च्या ठिकाणी, बी च्या ठिकाणी नॉन युनिफॉर्म. जर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर हे पण लिहून घेऊ शकता.